तर नमस्कार भावांनो, काय म्हणतो उन्हाळा तुमच्याकडे? उन्हाळा कडकच असणार आहे, कारण सगळीकडे उन्हाळा पडला आहे कडक. आमच्याकडे तर बाबा लय कडक आहे हो का. एकही झाडाला पान राहिलं नाही, अख्ख्या झाडाची पानं जळून गेल्यात. तर भावांनो, आज एक आपला भन्नाट व्हिडिओ होणार आहे, कारण आम्ही चाललो आज आणखी एक अशा गुफेमध्ये. ती पूर्ण दगडातच ती सुद्धा गुफा आहे. बाहेरून अशी दिसताना ती सुद्धा बारीक दिसते, पण आतमध्ये ह्या गुफेत आपल्याला पूर्ण उभं राहायला येतं. अशा गुफेत जग्गून मी चाललो आहे. आता दुपारची वेळ आहे, पण आम्ही आता चाललो आहे आपल्या पांडवगडावर असलेली आणखी एक मोठी गुफा आहे ती बघायला. तर चला, ऊन तरलं आहे, त्यामुळे आम्ही टोप्या गॉगल घातल्यात. आता जातो गुफेमध्ये आणि आतल्या गुफेतलं सगळं तुम्हाला दाखवतो, थरारक गोष्टी. भावांनो, उन्हाळ्यात सगळी पानझडी वनस्पती म्हणजे पानं नक्की झाडल्यात, पण एकच झाड हिरवं आहे, हे म्हणजे करवंदीचं झाड. तसं अख्खं हिरवं आहे. करवंद लागलेत, कच्ची आहेत, अजून काही पिकली नाही. पिकतील आता थोड्या दिवसात ती पण. तरी पिकल्यात काय ठिकाणी. भावांनो, आपण फायनली येतं आपल्या गुफेच्या इथं आलो आहे. ते बघा सगळं मागं हे अख्खा खडका त्याचे मोठं, आणि त्या खडकाच्या आतमध्ये गुफा आहे. ते घातलं तुम्हाला दिसणार नाही. तर आता गुफेच्या बाहेर आलो, पण गुफा आतमध्ये मोठी आहे. त्याच्यामुळं आपण जसं गुफेमध्ये शिरायच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की काय करायचं, अगोदर चावल करायची, काय गुफेत आहे का ते बघायचं. आता दगडी वगैरे आम्ही मारतो, बघतो काय असेल तर बाहेर पडेल लांबनंच, आणि मग आतमध्ये एंटर करणार आहे. त्याशिवाय आतमध्ये आम्ही एंटर करणार नाही. चला. आता गुफेच्या दारापाशी आलो आहे आम्ही. ह्या सगळी दगडी पडल्यात, त्यामुळं दगडांमुळे गुफा दिसत नाही. आता ह्याच्या माझ्या मागं दिसते या, ते तिथं खाली आहे आतमध्ये, तर बाहेरून दिसते बारकी. आतमध्ये आता आपण जाऊ, एंटर करतो आतमध्ये. पण अगोदर आतमध्ये काय आहे का ते बघू द्या आम्हाला. दगडी मारतो आधी. अशा 4-5 दगडी टाकून बघतो आतमध्ये आहे का ते काय. गुफेत तर काय नाही असं वाटतंय, कारण आता आम्ही दगडी बिगडी मारल्या, काय आलं नाही बाहेर. पण तरीसुद्धा बघतो जाऊन आता आतमध्ये कसं फील येतं आहे आणि काय काय सगळं दाखवतो. चला. तर आपली बॅटरी आपल्यासोबत असते, कारण गुफेत शिरताना बॅटरी लागतेच आम्हाला. आम्ही तरीसुद्धा आता दगडी मारले तरी आम्ही बाहेरनंच बघणार बॅटरी मारून, की अगोदर आतमध्ये काय दिसतंय काय नाही. तर इथनं बाहेरनंच बॅटरी मारूया आपण. मार बॅटरी मारतोय. जगू काय दिसतंय का बघ कॅमेऱ्यात कुठे. हां, इकडं पण नाही काय. चला, आता आम्ही आतमध्ये जातोय. आणि काय वेळ वटू वागळे. जग्गू म्हणतोय वटू वागळे आतमध्ये. जग्गू म्हणतोय वटू वागळे आतमध्ये. वटू वागळे इथं आहेत, कारण का वटू वागळे तिथं राहते जिथं गारवा चांगला असतो, तिथं वटू वागळे राहतात. त्याच्यामुळं आता इथं काय वटू वागळे म्हटल्यानंतर काय साप वगैरे काय नसलच, कारण वटू वागळे खातात ते. तर आलो आम्ही आतमध्ये, आणि बघा किती मोठी आहे. बघा, फुल हाईट आहे. जवळजवळ 7 फूट उंच असेल हाईट, म्हणजे अख्खा माणूस बसतंय. सगळे अख्खी मागे माझ्या गुफा बघा. आम्ही दोघं मध्ये सेंटरला उभं आहे गुफेच्या बघा, आणि बाहेर मागं असा मुख्य दार दिसते, दरवाजा सगळा. तर अशा प्रकारे गुफा आहे, आणि लई मोठी गुफा आहे. आणि आतमध्ये आल्याबरोबर एकदम थंडावा, आणि असं उन्हात आलो होतो आम्ही. उन्हात आल्याबरोबर आतमध्ये असं एकदम गारवा भेटला आहे. तर आता बघतो काय काय येतं ते.
ही मोठी गुफा आहे पूर्ण अशी. इकडे हा इथं एक रूम आहे. हां इथं एक रूम आहे. ही एक रूम आहे. इथं एक आहे. ही एक आहे. इकडे एक आहे. इकडे एक आहे. आणि वटवागळे बघा कशा फिरतात. ह्या सगळ्या वटवागळे आहेत. त्यांचं माणूस बसत असेल कोणी तर. आणि तर त्यांचे काय पहिले सभा वगैरे होत असेल तिथं होत असतात. इथं बघा हे सगळं असं खांदलं ते. आणि तो पाणी वगैरे चढतात. पावसाळ्यात पाणी असतं. आता पाण्याजवळ इथपर्यंत पाणी भरतं म्हणजे जवळजवळ पोटा इतक्या म्हणजे छातीच्या खालपर्यंत पाणी भरतं याच्यात. त्यामुळे आम्ही काही येत नाही पावसाळ्यात एवढं. फुल असतं पावसाळ्यात. इथं सुद्धा तसंच आहे. इथं सुद्धा नो पांडवगड किल्ल्याच्या पूर्व पायथ्याशी वाघमाळ येथे डोंगर उतारावर हे प्राचीन लेणी आढळून येते. हे लेणी गडाच्या आग्नेय दिशेला सुमारे 300 यार्डाच्या अंतरावर आणि 200 फूट उंचीवर आहे. आणि या लेणीमध्ये एकूण 5 खोल्या आहेत. आणि मोठे प्रार्थनागृह सुद्धा आहे. काही लोककथांनुसार येथे पांडव वास्तव्यास होते असे मानले जाते, म्हणून त्यांना पांडवलेणी म्हटले जाते. मारले बरोबर. पण लोक म्हणतात की वटवाघ तोंडाव हे करते. काही तोंडाव करत नाही, ती उडून जाते. कारण आम्ही इथं पहिले येतो, आता सुद्धा आलोय. वटवाघ असंख्य वटवाघ येते. मग आतमध्ये गेलं तर सगळे येतात बघा. ते सगळे बसलं काही करत नाही वटवाघ. लोक म्हणजे तोंडाव येते काय होते काही करत नाही वटवाघ. भरपूर वटवाघ येत आता. इथं आहे की आता इथल्या पण बघा कशा आता बाहेर येतात वटवाघ. बघा आल्या भरपूर वटवाघ आहेत. आता थोड्याशा जवळ वटवाघळे दाखवतो तुम्हाला कशा असतात वटवाघळे बघा. हो किती किती वाजता येऊ अजून वटवाघ गेला सगळे पळायला सगळे. ह्या इकडे बसल्यात आता त्या कोपऱ्यात. तुला बघितलं त्या कोपऱ्यात आता भावानं ह्याच्या वटवाघळे आहेत. मेन त्यांचा बिळ असेल ना बाबा इथं खाली बिळ ह्याच्यात. आणि एकदम आतमध्ये आहेत ना अशा बसलेल्या. हे एकदम हे बिळात आहेत ना अशा बसलेल्या असतात ना लय येतं अख्खं काळा काळा दिसेल. दाखवा जातं आतमध्ये घुसून किती वटवाघळे ह्याच्यामध्ये आहेत. ह्या छोट्याच्या बिळात किती जण राहतात बघा आता. हो का किती आहेत. अरे हे होते रे एक घुसारा खिंडी कळवीतलं बंद झाले तर सगळे इकडं आले तर बघतो आम्ही ह्याच्यात आतमध्ये कशा दिसतात कशा दिसतात. हो किती वाजता बसलेत आ का कशा बसले एक 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 चालले एवढं चिकन तोंडामध्ये होती. बरं काय पुढे घेऊ आपण आता त्यांना फ्लॅश काय चालू केली मी ऑफ करू दे म्हणजे फुल दिसत. हां आत्ता बघा वटवाघ आहेत आमच्या तोंडावरनं चालल्यात. इकडं आतमध्ये असतं एक बसलं आहे. आली का नाही वाटत आली गेली मजा येते. आले आले आहेत अजून तिथं बसले जाऊन. स्ट्रक्चर कसं आहे वटवाघ बाहेर गेलं ना सगळं थोड्याशा कुठे गेली बाक. हे वटवाघ एकच राहिले आता ते पण चाललंय गुडगुड करत. हां इकडं आत कसं बसले बघ उंदरागत ते एक बसले. आले या काय दिसा मग तर भावांनो आता ह्याची सिच्युएशन अशी झाली हा काही पूर्ण खडकत होतं पण वर्षाने काय झालं हे पडत चाललं का. ह्या दगडी वरती होते पण ह्या दगडी खाली सगळे निष्ठून आलेत मुख्य दारावरती. म्हणजे गुप्याचं दार लय मोठं आहे पण आता फक्त तेवढंच राहिलं का तरी मुदत आलं आहे सगळं. हो काय दगडी असे निष्ठत आले ते सगळे निसरलेले आहेत. कधी डासळू शकतात असं हो का. हे इथून पूर्ण चिर पडले असे हे कधी डासळू शकतं असं. हे कधी या अक्का निसरलेल्या दगडी आहेत ह्या पडलेल्या दगडी आहेत त्याच्या सगळ्या वरच्या. हो काय केवढा मोठा दगड आहे आणि इथून सगळं मोकळं आहे यासोबत. ह्यातून हे पडलेले दगडी सगळ्या खाली
हे निसटलेले दगडी आहेत पावसामुळे, ह्याच्यामुळे पाणी जिरपून, आणि ह्याच्यावरती टिकलं आहे. नाहीतर हे आता हळूहळू गुप्पा ही मुजणार आहे सगळे हळूहळू, काय सांगू शकत नाही. आणि हो का एवढीच वाट राहिली फक्त, म्हणजे ही अख्खी वाट होती पहिली, इथून ते इथपर्यंत. गुप्पासुद्धा बाहेर होती, पण ह्या दगडी सगळ्या निसटल्यात. त्यामुळे ही जसं जसं पुढं वय वाढत जाईल, तसं जसं वर्ष जर निघत जातील तसं जसं पडेल बहुतेक, काय सांगू शकत नाही. तर चला आता आम्ही जातो. वट वगैरे सुद्धा आता इकडं आल्यात परत. आता ही गुफा अशीच एवढीच. तर चलो. तर भावानो अशा पद्धतीने गुफा आहे. हे सगळं तर बाहेरनं पडलं आहे बघा, सगळं दगडी बिगडी आहेत. आम्ही आतमध्ये सगळं बघितलं आहे, बोटं वागडी आतमध्ये आहेत सध्या, आणि गारवातलं आहे. पण जसं जसं वर्ष सरत जातील, जसं पाऊस पाणी येत असेल तसं तसं आता ही भुयार मला वाटतं मुजत जाणारच आहे. कारण आत्ताच जर एवढं पडल्या दगडी वगैरे, तर पुढे सुद्धा पडणार आहे. म्हणून आम्ही एक छोटासा प्रयत्न करतो आहे की आपली जी संस्कृती आहे, आपले जे काय डोंगरदऱ्यातलं जीवन आहे ते दाखवण्याचा प्रयत्न मी करतो आहे व्हिडिओच्या माध्यमातून. हा आमचा जग्गू आहे. तर आम्ही सोबतच असतो. जेवढ्या काही गुप्पा असतील आपल्या पांडवगडावरती आणि दुसऱ्या गडांवरती सुद्धा ज्या गुप्पा असतील त्यासुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आत्ता जेवढ्या पांडवगडावरती गुप्पा आहेत त्या तर आम्ही दाखवणार आहेत. म्हणून आम्ही आता की आपली संस्कृती आपणच जपायची. हा आहे का इथं पण खांदायचा प्रयत्न केला होता बहुतेक. बघू इथं काय काय पण दिसत एक का नाही. उलटा करू दे मला, म्हणजे कळलं नाही काय दिसत. भावांनो इथं सुद्धा पूर्वी गुफा काढायचा प्रयत्न केला होता का. इथं स्ट्रक्चर तसंच आहे, पण होती का नव्हती का मुजली काय माहीत नाही. कारण इथं मुजलेलं आहे सगळं. कारण इथं त्याच्या खाली ते खांदा गेला असं तर सगळा खडकच आहे. त्यामुळे काढायचा प्रयत्न केला होता पण निघाले नसेल. इकडं बघा आजपर्यंत येते बहुतेक हे मुजलं सगळं तळं होतं किंवा पाण्यासाठी. कारण जिथं गुफा आहे अशा गुफा आहेत आपल्या गडावरती. प्रत्येक गुफेच्या शेजारी पाण्यासाठी त्यांनी साठा काढलेला का. ते तर सगळं इथं मोमो दिसते, माती सुद्धा दिसते. त्याला तिथं तळसुद्धा काढला असेल पण त्यात गाळे बिळ बसलेले मुजलेलं आहे ते. कारण का आता वरनं इथं आहे ना, हे वरनं ऑलरेडी लवाण वाहतो म्हणजे वाडा वाहतो. आणि पावसाळ्यात असं धबधबा असा मोठा इथं असं पडतं आहे. ह्या धबधब्याचं पाणी सगळं इकडे शिरतं, सगळं पाण्यानं भरलं असं म्हणजे इथं तळबिळ असू शकतं. म्हणजे पूर्वी काय असेल त्यांनी काढलं असेल त्यावेळेस. तर ती गुफा तिकडे आणि हे तळ इकडे असू शकतं. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे इथं. तर भावांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.